टार्गेट त्या ठिकाणी सर्वच्या सर्व सीट्स नगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या वन साईड निवडून आणायच्या आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा यावेळेला फडकला पाहिजे. कार्ड पंचायत समिती असेल, प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी महायुतीची सत्ता जिल्ह्यामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीनं आमचं टार्गेट आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रेणुपूरचे त्यांनी सध्या नगरपालिकेमध्ये बोगस आणि दुबार मताचा मुद्दा उचलून धरला आहे. काय यामध्ये बेसिकली आजपर्यंतची परिस्थिती अशी असायची की प्रत्येक वेळेला वॉर्ड प्रपोजल ते बनवायचे, मतदान कोणतं कुठल्या प्रभागात टाकायचं ते ठरवायचे. त्यावेळेला फक्त प्रशासनाने केलं, आज त्यावेळेला आम्ही नाही केलं. फक्त प्रशासनाने योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी वॉर्ड प्रपोजल केलं आहे, योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी मतदार प्रत्येक प्रभागामध्ये ठेवले आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं आजपर्यंत ते त्यांना पाहिजे असं करायचं ते ह्यावेळेला करता आलेलं नाही. त्यामुळे थोडंसं त्या पद्धतीची मानसिकता चिडचिड होणं स्वाभाविक आहे.